नमस्कार मित्रांनो, कालपासून आरोग्य सेवक पदाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि IBPS ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारत आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे सिलेबसला धरूनच विचारले जात आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न हे डायरेक्टली 10वीचे विज्ञान भाग 1 आणि भाग 2 या पुस्तकातून विचारले जात आहेत। यापैकी विज्ञान भाग 1 वर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिले होते। या व्हिडिओमध्ये आपण IBPS ज्या प्रकारचे प्रश्न विचारत आहे तो पॅटर्न लक्षात घेता 10वी विज्ञान भाग 2 वर पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिला, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला टिंब म्हणतात। तर DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून 10वी विज्ञान भाग 2 मध्ये जेवढ्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या सर्व व्याख्या महत्त्वाच्या आहेत। त्याचबरोबर स्थानांतरण प्रक्रिया आणि उत्परिवर्तन प्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। प्रश्न दुसरा, टिंब हा ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे। म्हणजेच असा कोणता प्राणी आहे जो ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांचे गुणधर्म दाखवतो? तर पॅरिपॅटस हा असा प्राणी आहे जो ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांचे गुणधर्म दाखवतो, म्हणजेच या दोघांना जोडणारा दुवा आहे। प्रश्न तिसरा, कायिक पेशी आणि मूल पेशी टिंब विभाजनाने तयार होतात। तर पेशी विभाजन हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। त्यापैकीच कायिक पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने तयार होतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे। तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन हे खूप महत्त्वाचे आहे। प्रश्न चौथा, प्रकल विभाजनात तूर्कतंतू टिंब या अवस्थेपासून दिसू लागतात। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून सूत्री विभाजनाची जी अवस्था आहेत, पूर्व अवस्था, मध्य अवस्था, अंत्य अवस्था आणि पश्च अवस्था या खूप महत्त्वाच्या आहेत। याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात। तर प्रकल विभाजनात तूर्कतंतू हा मध्य अवस्थेपासून दिसू लागतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 5वा, सूत्री विभाजनाच्या टिंब अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। तर अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला केव्हा येईल? जेव्हा तुम्ही लाईन टू लाईन पुस्तक रीड केलेले असेल। तर हा प्रश्न देखील सूत्री विभाजनाच्या अवस्थांवरतीच आधारित आहे आणि सूत्री विभाजनाच्या मध्य अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न 6वा, हाडांमध्ये टिंब हे अमिनो आम्ल असते। तर हाडांमध्ये ऑस्सिन हे अमिनो आम्ल असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर प्रश्न 7वा, सूत्री पेशी विभाजनाच्या टिंब अवस्थेत केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते। तर अशी कोणती अवस्था आहे सूत्री विभाजनाची ज्यामध्ये केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते? तर याचे उत्तर आहे मध्य अवस्था। मध्य अवस्थेमध्ये केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न 8वा, विनॉक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन आणि टिंब असे 2 टप्पे आहेत। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सी श्वसन हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत। याच्यावरती तुम्हाला नक्की प्रश्न विचारले जातील। तर विनॉक्सी श्वसनाचे 2 प्रकार आहेत। त्यापैकी एक आहे ग्लुकोज विघटन आणि दुसरा आहे किण्वन हा। त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न 9वा, एका शुक्राणूची लांबी टिंब मायक्रोमीटर असते। तर मानवी प्रजनन संस्था या टॉपिकवरील हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर शुक्राणूची लांबी ही साधारणतः 60 मायक्रोमीटर एवढी असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 10वा, शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो। हे प्रजनन टिंब प्रकारचे आहे। तर समजा हा एक प्राणी आहे आणि या प्राण्याचे अनेक तुकडे होतात आणि यातील प्रत्येक तुकडा हा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो। तर अशा प्रकारचे प्रजननाला काय म्हटले जाते? तर या प्रजननाला खंडीभवन प्रकारचे प्रजनन म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्याचबरोबर हा जो प्रकार आहे खंडीभवन तो अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे। प्रश्न 11वा, मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंब या अवयवात होते। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मानवी प्रजनन संस्था हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। याच्यावर तुम्हाला नक्की प्रश्न विचारले जातील। तर शुक्रपेशींची निर्मिती ही
मानवाच्या वृषण या अवयवात होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 12वा, स्वयंपोषी वनस्पती या अन्न साखळीतील टिंबटिंब या पातळीवर आहेत. तर स्वयंपोषी वनस्पती ह्या उत्पादक असून त्या अन्नाची निर्मिती करतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 13वा, टिंबटिंब प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात. तर प्रदूषणाच्या किरणोत्सारी या प्रकारामुळे जनुकीय बदल घडून येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर किरणोत्सारी प्रजननामुळे कॅन्सरसारखे रोग किंवा त्वचेचे आजार देखील निर्माण होतात. प्रश्न 14वा, आसाममधील कोणत्या अभयारण्यात धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. तर आसाममधील कोणते अभयारण्य आहे ज्याला धरणे आणि पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे? तर आसाममधील मानस या अभयारण्याला याचा फटका बसलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 15वा, शेकरू खार ही धोक्यात आलेल्या टिंबटिंब प्रजातीचे उदाहरण आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून धोक्यात आलेल्या प्रजाती या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती, अनिश्चित प्रजाती आणि संकटग्रस्त प्रजाती हे प्रकार देखील बघा आणि त्याच्यात कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तर शेकरू खार हा जो प्राणी आहे तो धोक्यात आलेल्या अनिश्चित प्रजातीचे उदाहरण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 16वा, इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून खालीलपैकी कोणता प्रदूषक तयार होतो? जेव्हा एखादे इंधन हे अपूर्ण जळते तेव्हा त्याच्यामधून कार्बन मोनॉक्साईड हा प्रदूषक वायू तयार होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 17वा, साठवलेल्या पाण्यात टिंबटिंब ऊर्जा असते. तर साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 18वा, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळशामध्ये साठवलेल्या किंवा कोळशामध्ये असलेल्या रासायनिक ऊर्जेचे रूपांतर हे टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत केले जाते. प्रश्न 19वा, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये टिंबटिंब हे इंधन वापरतात. पाठीमागे आपण जो प्रश्न पाहिला त्याच्यामध्येच या प्रश्नाचे उत्तर सामावलेले आहे. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशापासून विद्युत निर्मिती केली जाते, त्यामुळे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील इंधन कोणते असेल तर ते आहे कोळसा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, टिंबटिंब हा शीतरक्ताचा प्राणी आहे. तर येथे दिलेल्या पर्यायांपैकी साप हा प्राणी शीतरक्तीय प्राणी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर वटवाघूळ, ससा, हत्ती किंवा माणूस अशा प्रकारचे जे सस्तन प्राणी असतात ते सस्तन प्राणी हे उष्णरक्तीय प्राणी आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर सापासारखे जे प्राणी असतात सरीसृप प्राणी ते शीतरक्तीय प्राणी असतात. प्रश्न 21वा, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे टिंबटिंब या प्राण्याच्या शरीरावर असतात. तर खालीलपैकी कोणता प्राणी आहे ज्याच्या शरीरावरील आवरण हे कॅल्शियम कार्बोनेटच्या काट्यांपासून बनलेले असते? तर तारा मासा या प्राण्याच्या शरीराचे आवरण हे कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 22वा, मानव हा प्राणी टिंबटिंब या वर्गात येतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाईल. तर मानव प्राणी सस्तन या प्राणी वर्गामध्ये येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 23वा, सफरचंदाच्या रसाचे किण्वन करून टिंबटिंब हे पेय मिळवतात. तर सफरचंदाच्या रसाचे किण्वन प्रक्रियेने सिडार हे पेय मिळवले जाते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून किण्वन प्रक्रिया असेल किंवा सूक्ष्मजीवांचे जे उपयोग आहेत त्याच्यावर प्रश्न 100% विचारले जातील. प्रश्न 24वा, भारत सरकारने NKM16 या कार्यक्रमाद्वारे टिंबटिंब उत्पादन वाढीकरता प्रोत्साहन दिलेले आहे. तर भारत सरकारने जो NKM16 हा कार्यक्रम राबवलेला आहे याचा उद्देश आहे की मत्स्य व्यवसायात उत्पादन वाढ घडवून आणणे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तांत्रिक घटकामध्ये जरी नाही विचारला तरी हा प्रश्न तुम्हाला GHच्या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो, त्यामुळे इथे मी कव्हर केलेला आहे. प्रश्न 25वा, मद्य सेवनाने मुख्यतः टिंबटिंब संस्थेला धोका पोहोचतो. तर जास्तीच्या मद्य सेवनाने प्रामुख्याने
चेतासंस्थेला धोका पोहोचवला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 26वा, टिंबटिंब ही मानवनिर्मित आपत्ती आहे. तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी विषारी वायू गळती ही जी आपत्ती आहे ती मानवनिर्मित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर भूकंप, पूर, उल्कापात, ज्वालामुखी या ज्या आपत्ती आहेत त्या भूगर्भीय आणि हवामानशास्त्रीय आपत्ती आहेत. प्रश्न 27वा, ज्वालामुखी ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न 100% विचारले जातील. तर ज्वालामुखी ही जी आपत्ती आहे ती भूगर्भीय आपत्ती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 28वा, खालीलपैकी कोणते संप्रेरक हे प्रजनन संस्थेशी संबंधित नाही? तर यापैकी प्रोजेस्टेरॉन हे जे संप्रेरक आहे ते प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. टेस्टोस्टेरॉन हे देखील प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. इस्ट्रोजन हे देखील प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. लुटेनायझिंग हार्मोन हे देखील प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. मात्र यापैकी मेलॅनिन हे जे आहे हे त्वचेशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 29वा, खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही? तर खाली दिलेल्यांपैकी भूकंप ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे. पूर हे देखील नैसर्गिक आपत्ती आहे. सुनामी ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र युद्ध ही जी आपत्ती आहे ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर हिमवादळे ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती हे आपत्तींचे जे प्रकार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न 30वा, प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून टिंबटिंब विषयक पुरावे दिसून येतात. तर हा प्रश्न उत्क्रांतीशी संबंधित आहेत आणि उत्क्रांती हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर प्रारंभिक अवस्थेतील साम्य याच्यावरून भ्रूणविज्ञान विषयक पुरावे दिसून येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर कनेक्टिंग लिंक्स किंवा जोडणारे दुवे, शरीरशास्त्रीय पुरावे, पुराजीव पुरावे, अवशेषांग हे देखील खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. प्रश्न 31वा, कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब आम्लापासून बनवतात. तर कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार हे ग्लुकॉनिक या आम्लापासून बनवले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. सूक्ष्मजीवांच्या मदतीने कोणत्या प्रकारचे आम्ले बनवले जातात किंवा त्यांची कार्य काय या प्रकारच्या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत विचारले जातील. प्रश्न 32वा, सौर विद्युत घट हे टिंबटिंब यासारख्या पदार्थांपासून बनवलेले असतात. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा GSच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर सौर विद्युत घट हे साधारणतः सिलिकॉनसारख्या पदार्थांपासून बनवले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 33वा, गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी टिंबटिंब नावाचा अवयव तयार होतो. तर गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात किंवा जेव्हा भ्रूणाच्या वाढीचा काळ असतो तेव्हा त्या भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अप्रा या नावाचा अवयव तयार होतो किंवा यालाच इंग्लिशमध्ये प्लॅसेंटा या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे हे इंग्रजी नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 34वा, टिंबटिंब ही पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. तर पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे ग्रीन पीस ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 35वा, रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे टिंबटिंब होय. तर रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 36वा, रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. तर या क्रियेस टिंबटिंब असे म्हणतात. तर अनुवांशिकता या टॉपिकवरील हा प्रश्न आहे. रायबोझोम हा mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लॉन कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेला स्थानांतरण असे म्हटले जाते. यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलोकेशन असे म्हटले जाते. त्यामुळे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा, याचा देखील वापर परीक्षेमध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर ट्रिपलेट कोडॉनची व्याख्या काय ती देखील बघून ठेवा.
याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 37वा, मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, तर मानवामध्ये वाय जे गुणसूत्र आहे ते पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. प्रश्न 38वा, उत्परिवर्तनामुळे टिंबटिंब ही जनुकीय विकृती निर्माण होते, तर जनुकीय विकृती कोणकोणत्या आहेत, त्या कशामुळे निर्माण होतात, अशा प्रकारचे प्रश्न देखील येऊ शकतात. कारण अनुवांशिकता हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया यासारख्या विकृती निर्माण होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर खालीलपैकी जनुकीय विकृती कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर सिकल सेल ॲनिमिया ही जनुकीय विकृती आहे. प्रश्न 39वा, काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते, हे खालीलपैकी कोणी सिद्ध केले, तर काही विषाणूंचा अपवाद वगळला असता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते असे सिद्ध केलेले आहे ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचे सिद्धांत आणि ते कोणी सिद्ध केले यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. त्यामुळे काही ठराविक सिद्धांत पुस्तकामध्ये दिलेले आहेत व ते कोणी सिद्ध केले त्याची नावे देखील बघून ठेवा. त्यानंतर प्रश्न 40वा, जनुकांमध्ये टिंबटिंबच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते, तर अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तेव्हाच येते जेव्हा तुम्ही पुस्तक लाईन टू लाईन वाचलेले असते. तर जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती कोठे साठवलेली असते, तर ती जनुकांमध्ये साठवलेली असते. प्रश्न 41वा, जनुकांतील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच टिंबटिंब होय. तर जनुकामध्ये असलेले एखादे न्यूक्लियोटाइड जेव्हा अचानक त्याची जागा बदलते, त्यामुळे जो लहानसा बदल होतो त्या बदलालाच उत्परिवर्तन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश नाव देखील विचारले जाऊ शकते, तर उत्परिवर्तनला म्युटेशन म्हणून ओळखले जाते. हे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न 42वा, पेशी स्तरावरील श्वसनामध्ये टिंबटिंब या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेशी श्वसन किंवा पेशी स्तरावरील श्वसन हे खूप महत्त्वाचे आहे. तर या श्वसनामध्ये कोणत्या पदार्थाचे ऑक्सिडीकरण होते, तर पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण केले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 43वा, पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी टिंबटिंब नावाचे रेणू आवश्यक असतात, तर पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड्स नावाचे रेणू आवश्यक असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 44वा, अर्धगुणसूत्री विभाजन शरीरातील कोणत्या पेशीमध्ये घडून येते. आता आपण पाठीमागील प्रश्नांमध्ये पाहिले की सूत्री विभाजन हे कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्री विभाजन असते ते शरीरातील जनन पेशींमध्ये घडून येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 45वा, बीजाणू निर्मितीद्वारे खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन होते. तर प्रजननाचा एक प्रकार आहे बीजाणू निर्मितीद्वारे होणारे प्रजनन. तर या प्रकारे प्रजनन करणारा प्राणी आहे म्युकर हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि म्युकर हा एक कशाचा प्रकार आहे, तर हा कवकाचा प्रकार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सायकॉन, हायड्रा, प्लॅनेरिया, अमिबा ह्या प्राण्यांचे प्रजनन कोणत्या प्रकारे होते ते देखील खूप महत्त्वाचे आहे. हे यापूर्वीच आपण बऱ्याच प्रश्नांमध्ये बघितलेले आहे. प्रश्न 46वा, शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि यासाठी वीर्यामध्ये टिंबटिंब ही शर्करा असते. तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी वीर्यामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 47वा, शुक्रपेशी आणि अंडपेशी ही 2 युग्मके टिंबटिंब विभाजनाने तयार होतात. तर हा देखील प्रश्न सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन याच्यावर अवलंबून आहे. तर शुक्रपेशी आणि अंडपेशी ही जी 2 युग्मके आहेत
ती अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 48वा. पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालीलपैकी कशाची स्थापना 2010 साली करण्यात आली? तर पर्यावरणविषयक जे काही कायदे आहेत त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी 2010 साली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता इथे दिलेले जे पर्याय आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. वनसंवर्धन कायदा कधी निर्माण करण्यात आला? तर वनसंवर्धन कायदा आहे 1980 सालचा. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा किती सालचा आहे? तर तो आहे 1986 सालचा. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण कायदा किती सालचा आहे? तर तो आहे 1972 सालचा. आणि पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर भारत सरकारने 1985 साली पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना केली. तर हा जो डेटा आहे किंवा हे कायदे आहेत आणि यांची वर्ष आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 49वा. जैवविविधता ही 3 पातळ्यांवरती दिसते. खालीलपैकी कशाचा समावेश त्यामध्ये होत नाही? तर जैवविविधता ही साधारणतः 3 पातळ्यांवरती पाहिली जाते. पहिली आहे आनुवंशिक विविधता ही, दुसरी आहे प्रजातींची विविधता ही आणि तिसरी आहे परिसंस्थेची विविधता ही. या 3 पातळ्यांवरती जैवविविधता पाहिली जाते. आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेले आहे की याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? तर पर्याय क्रमांक 4 प्रदेशनिष्ठ विविधता याचा समावेश होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 50वा. IUCN ही संस्था विविध देशातील धोक्यात असलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार करते. या यादीतील टिंबटिंब पृष्ठे ही संकटग्रस्त प्रजातींची नावे दर्शवतात. तर IUCN ही संघटना आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ही संघटना धोक्यात असलेले जे प्राणी आहेत जगभरातले त्यांची यादी करत असते. आणि संकटग्रस्त प्रजातींची जी यादी आहे त्या यादीचे पृष्ठ कोणत्या कलरचे असते? तर ते असते गुलाबी कलरचे किंवा गुलाबी पृष्ठे असतात त्या यादीला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर हिरवी पृष्ठे कशाला असतात? तर जे आधी संकटात होते परंतु सध्या संकटातून बाहेर पडलेले आहेत त्या प्रजातींची जी यादी आहे त्याला हिरवी पृष्ठे असतात. त्यामुळे ही गुलाबी पृष्ठे आणि हिरवी पृष्ठे असलेली यादी हे लक्षात ठेवा. या दोन्हीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न 51वा. सस्तन प्राणीवर्ग खालीलपैकी कोणत्या प्राणी उपसंघाचा भाग आहे? तर सस्तन प्राणीवर्ग कोणत्या उपसंघामध्ये येतो? तर व्हर्टिब्रेटा या उपसंघाचा भाग सस्तन प्राणीवर्ग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 52वा. खालीलपैकी कोणता कृमी हा डोळ्यातील जंत म्हणून ओळखला जातो? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ही देखील इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर डोळ्यातील जंत म्हणून ओळखला जाणारा कृमी आहे लोआ. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर ॲस्कॅरिस हा जो कृमी आहे किंवा जंत आहे तो पोटातील जंत म्हणून ओळखला जातो. तर फायलेरिया वर्म हा जो आहे तो हत्तीरोगाचा जंत म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ओळखला जातो किंवा याच्यामुळे हत्तीरोग होतो. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न 53वा. टिंबटिंब हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. तर प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ कोणता आहे? तर तो आहे मोलुस्का. मोलुस्का हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. तर पहिला सर्वात मोठा संघ कोणता? तर आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 100% विचारले जातील. आणि या मोलुस्कालाच मृदुकाय प्राणीसंघ म्हणून देखील ओळखले जाते. हे मराठी नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न 54वा. खालीलपैकी कोणत्या संघातील प्राणी फक्त समुद्रातच आढळतात? तर फक्त समुद्रात आढळणारे प्राणी कोणत्या संघात असतात? तर तो संघ आहे कंटक चर्मी संघ म्हणून. तर पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. यालाच इंग्लिश नाव आहे इकायनोडर्माटा. त्यामुळे हे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा. हे नाव देखील पेपरमध्ये पर्यायांमध्ये दिलेलं असू शकते. त्याचबरोबर ह्या संघातील प्राणी कोणते आहेत? तर तारा मासा, त्यानंतर सी आर्चिन, ब्रिटल स्टार इत्यादी जे प्राणी आहेत हे प्राणी कंटक चर्मी या प्राणी संघात आढळतात. आणि हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात हे लक्षात ठेवा. प्रश्न 55वा. गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन
यांच्या मिश्रणाची टिंबटिंब या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवतात. तर सोया सॉस बनवण्यासाठी कोणता कवक वापरला जातो? तर ॲस्पॅरजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने सोया सॉस बनवला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 56वा, अँटीऑक्सिडंट म्हणून खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचा उपयोग केला जातो? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे खूप महत्त्वाचे आहेत. तर ॲस्कॉर्बिक आम्ल, ज्यालाच आपण व्हिटॅमिन सी म्हणतो, त्यानंतर व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B2 आणि व्हिटॅमिन ई, ही जी सर्व जीवनसत्वे आहेत, ही सर्व जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट म्हणून उपयोगी ठरतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 5 हे याचे उत्तर आहे. प्रश्न 57वा, टिंबटिंब हे भविष्यातील इंधन मानले जाते. तर असा कोणता वायू आहे जो भविष्यातील इंधन मानले जाते? तर हायड्रोजन वायूला भविष्यातील इंधन म्हणून मानले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 58वा, प्लॅस्टिकच्या बाटल्या टिंबटिंब या रासायनिक पदार्थापासून बनवलेल्या असतात. तर प्लॅस्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी PET हा रासायनिक पदार्थ वापरला जातो. तर याचा लॉंग फॉर्म आहे पॉलिइथिलीन टेरेप्थॅलेट. तर पॉलिइथिलीन टेरेप्थॅलेट या पॉलिस्टरपासून, हा एक पॉलिस्टरचा प्रकार आहे, या पॉलिस्टर्सपासून प्लॅस्टिकच्या बाटल्या बनवल्या जातात. त्यावर हा प्रश्न देखील परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न 59, पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात अस्थिमज्जा, मेदऊती आणि टिंबटिंब यात मूलपेशी असतात. तर पूर्ण वाढ झालेला जो सजीव आहे त्याच्या शरीरातील अस्थिमज्जा, मेदऊती आणि रक्त यांमध्ये मूलपेशी असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60, मानवी शरीरातील किती प्रकारच्या पेशी या भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात? तर भ्रूणातील मूलपेशी या अशा पेशी आहेत ज्याच्यापासून मानवी शरीरातील बऱ्याचशा पेशींचा जन्म होतो. तर मानवी शरीरातील एकूण 220 प्रकारच्या पेशी या भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 61, खालीलपैकी कोणती आपत्ती हवामानशास्त्रीय नाही? तर यापैकी हिमवादळे ही जी आपत्ती आहे ही हवामानशास्त्रीय आहे. अवर्षण ही आपत्ती देखील हवामानशास्त्रीय आपत्ती आहे. दुष्काळ ही देखील आपत्ती हवामानशास्त्रीय आपत्ती आहे. त्यानंतर तण फैलाव ही जी आपत्ती आहे ती हवामानशास्त्रीय नाही आहे, तर ही जैविक आपत्ती आहे किंवा याला आपण वनस्पतीजन्य आपत्ती देखील म्हणू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्यानंतर उल्कापात ही जी आपत्ती आहे ही देखील हवामानशास्त्रीय आपत्ती आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्यानंतर प्रश्न 62, पुणे जिल्ह्यातील माळीण येथील भूस्खलन कोणत्या वर्षी झाले? तर माळीण दुर्घटनेवर हा प्रश्न आहे. ही माळीण दुर्घटना कोणत्या वर्षी झाली? तर ही झाली 2014 साली. हा देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर याची तारीख देखील परीक्षेत येऊ शकते, तर ती आहे 30 जुलै 2014 आहे. तर या तारखेवर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. आत्तापर्यंत आपण तांत्रिक घटकावर एवढे प्रश्न बघितलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून एवढी माहिती कव्हर केलेली आहे की याच्या बाहेर IBPSला प्रश्न विचारणे खूप मुश्किल आहे. त्यामुळे तुम्ही जर 10वीचे विज्ञान भाग 1 आणि भाग 2 हे पुस्तक लाईन टू लाईन वाचलेले असेल आणि त्याचबरोबर आपले आत्तापर्यंत झालेले सर्व लेक्चर अगदी मनापासून बघितलेले असतील तर तुम्हाला 100% पेपर सोपा जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आत्ता आपण थांबूया. आत्तापर्यंत ज्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांना पेपर कसे गेले ते तुमचा अभिप्राय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर पुढे ज्यांचे अजून पेपर बाकी आहेत त्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.